5 तारखेला माझा सकाळी 7:45च्या दरम्यान त्यांना शेवटचा कॉल झाला होता. तर ते बोलले होते की मोबाईल स्विच ऑफ व्हायला आलाय, मी मोबाईल चार्जिंग करून कॉल करतो. तर तेव्हा ते काहीतरी टेन्शनमध्ये होते. तर ते बोलले सांगतो की मोबाईल स्विच ऑफ चार्जिंग करून मी तुला कॉल करतो. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला. मी दिवसभर त्यांची म्हणजे 5-6 पर्यंत वाट बघितली. त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली. तिथं भेटली नाही, तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही. तर ते तिथं पण नव्हतं. त्यानंतर मी त्यांची मिसिंग हे केली पोलीस स्टेशनला. वाशीला होती. झोन 1 स्ट्रायकिंग होती त्यांना त्या दिवशी. आमचा पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशीनाथ फापाळे 10 वर्षे सेवेमध्ये होता पोलिसांच्या, आणि गणेश उत्सवाच्या दरम्यान ड्युटीवर असताना तो बेपत्ता झालाय. साधारण या गोष्टीला 15 दिवस उलटून गेले. 15 दिवसामध्ये जे काही अपडेट होत्या त्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत पोलिसांना. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःहून कुठली चौकशी केलेली नाही. आम्ही नातेवाईकांनी जी चौकशी केली ती त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं. आता त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की आम्ही जातीनं यामध्ये लक्ष घालू ही केस आम्ही क्राईम ब्रँचला वर्ग करतो. हो, सीपी साहेबांनी असं सांगितलंय की ही केस आम्ही क्राईमला वर्ग करतोय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्ही त्यांना खऱ्या अर्थानं 4 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की 4 दिवसात आम्हाला सोमनाथ आमचा पाहिजे म्हणजे पाहिजे. तो या कुटुंबाला एकुलता एक मुलगा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा शोध पोलीस असून पोलीसच शोध लावत नाही, ही गोष्ट थोडी मनाला खटकते. का जे रक्षक आहेत, जे जनतेचे रक्षक आहेत, त्यांचं रक्षण कोण करणार, अशी अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये होऊ राहिली. आणि म्हणून आम्ही साधारण 300 ते 400 किलोमीटर वरून या ठिकाणी आलो. आज तशा अर्थानं आमचं समाधान झालेलं नाही, कारण आम्ही यांना 15 दिवस वेळ दिलाय. 15 दिवसातही नाही, मग सीपी साहेबांच्या शब्दाला आम्ही मान म्हणून 4 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे. 4 दिवसात त्यांनी आम्हाला आमचा सोमनाथ द्यावा, अन्यथा हे दोन्ही नाही तर आमची सर्व नातेवाईक आणि आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहन करू.